नमस्कार. आज आपण दिव्यांग विद्यार्थ्यांबद्दल थोडं जाणून घेऊया. दिव्यांगांचे 21 प्रकार आहेत. ते आपणा सर्वांना माहीतच आहेत. त्याबरोबरच एक 22वा प्रकार आहे. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना काही शारीरिक व्याधी आहेत, व्याधी म्हणण्यापेक्षा आजार आहेत, ते एखाद्या आजाराशी झुंज देत आहेत. जसे की काही मुलांना डायलिसिस असतं, डायबिटीस असतो, स्किन प्रॉब्लेम असतात, युरिन इश्यू असतात, ब्लडशी रिलेटेड आजार असतात. तर हा जो प्रकार आहे हा 22व्या प्रकारात येतो. यामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना एज्युकेशनसाठी म्हणजे एक्झामसाठी फॅसिलिटी मिळू शकतात. जसे की सपोज तो मुलगा 10वीला आहे आणि त्या मुलाला असा यापैकी जर आजार असेल तर त्या मुलाला आवश्यकतेनुसार रायटर दिला जातो, जादाचा वेळ दिला जातो आणि जवळचं सेंटरही दिलं जातं. त्यासाठी त्यांनी जी त्यांची ट्रीटमेंट चालू आहे ती सरकारी हॉस्पिटलला करणे गरजेचे आहे. कमीत कमी 1 ते 2 वेळा जाणेही गरजेचे आहे. ते एक केस होती एका शाळेमध्ये. तो विद्यार्थी कॅन्सर ग्रस्त विद्यार्थी होता, परंतु त्याचा प्रस्ताव 2-3 वेळा बोर्डाला पाठवला गेला, परंतु बोर्डाने तो नाकारला. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी टाटा हॉस्पिटलला जायला पाहिजे. सरकारी हॉस्पिटलला जर ते एकदा तरी गेलेले असेल तर त्यांना त्या सुविधा मिळू शकतात. मग एका मुलाला ती सुविधा मिळालीच नाही, कारण ते टाटा हॉस्पिटलला गेलेच नव्हते. म्हणून जर आपल्या मुलाला किंवा आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला जर असे प्रॉब्लेम असतील तर त्यांना एकदा तरी गव्हर्मेंट हॉस्पिटलला जाण्यासाठी सुचवावे. म्हणजेच आपल्याला जो कन्सेशन फॉर्म जो दिला जातो त्यावर व्हेरिफिकेशनसाठी सिग्नेचर आणि शिक्का आणायला लागतो आपल्याला. त्याच्यासाठी गव्हर्मेंट हॉस्पिटलचाच तो लागतो. म्हणून सर्व पालकांना आणि शाळांना विनंती आहे की जर 22व्या प्रकारातील विद्यार्थी आपल्या शाळेत असतील तर त्यांना गव्हर्मेंट हॉस्पिटलला जाण्याचे सुचवावे. धन्यवाद.